गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेत 6:15 आणि आजचा क्लायमेट खूपच मस्त होता. तर सकाळी सकाळी मी निघाली आहे शूटला. येस, काजळ म्हणायला जसं मी म्हणाले की माझी कंटिन्युटी आहे. तर आजचा होता आमचा डे 4. तर ठाणे स्टेशनला उतरले आणि सिद्धीची वाट बघत होते, कारण आम्ही दोघी एकत्रच जातो सेटवरती. तर इथे सेटच्या बॅक साईडला इथे आमच्या अशा रूम्स आहेत आणि श्वेता आमच्या आधीच इथे पोहोचली होती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आल्या आल्या आरसा बघणं इज मॅन्डेटरी. सकाळी लवकरचा कॉल टाईम होता म्हणून मी घरून येताना पोमोग्रॅनेट सुद्धा घेऊन आले होते. आणि ही आहे निहारिका. येस, हिच्याच मैत्रिणी आहोत आम्ही. आणि आज रूममध्ये गर्दी होती म्हणून आम्ही फटाफट सेटवर येऊनच मेकअप केला. तर हा असा काहीसा आजचा लुक होता. आणि रोज काय करतात, आम्हाला बोलवतात कॉल टाईमनुसार, आम्ही येतो आणि मेकअप करतो, हेअरस्टाईल करतो, गेटअपमध्ये असतो पूर्ण. एक सीन शूट करतात आणि पूर्ण दिवस आम्ही रूममध्ये बसून असतो. तिथे माईक भेटला, स्क्रिप्ट भेटली, रीडिंग केली आणि पहिल्या सीन नंतर लगेच झालं जेवणाचा ब्रेक. तर असं काहीसं आजचं जेवण होतं. आणि जेवल्यावर सगळ्यांना इतकी झोप आली होती, कारण सकाळी 8:30चा कॉल टाईम होता आम्हाला. सगळे एकदम गार झोपलो होतो, पण श्वेताची काही एनर्जी संपत नव्हती. तेवढ्यात सीन लागला म्हणून सेटवर बोलत ताडकन झोपेतून उठलो आणि सेटवर पोहोचलो. येस, तर इथे दुसऱ्या सीनची शूटिंग चालू होती आणि इथे आरुष सर आणि पर्णिका मॅमचा क्लोजअप चालू होता. आमचं तिकडचं काम झालं, मग आम्ही रूममध्ये आलो आणि आज नाश्त्याला होता दहीवडा. येस, तर संध्याकाळी 7 वाजता नाश्ता केला आणि 11:15 वाजता आमचा सीन लागला. त्यानंतर पूर्ण वेळ आम्ही रूममध्ये बसून होतो 7 नंतर. तर सीन शूट होईपर्यंत 12:15 वगैरे झालेच होते. थंडी इतकी बेकार होती म्हणून इथे शेकोटी पेटवली होती आणि 12:15ला झालं आमचं फायनली पॅकअप. पण आता घरी कसं जायचं हा खूप मोठा प्रश्न होता, कारण ट्रेन तर बंद झाल्या होत्या. मग मेकअप रूममध्येच गाद्या टाकून आम्ही झोपलो होतो. तर असा होता आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.